आपण पाहणार आहोत एका संख्येशी दुसऱ्या संख्येचं प्रमाण कसं काढायचं आहे। या संख्येचं दुसऱ्या संख्येशी प्रमाण कसं काढायचं आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे। तर पहिली संख्या आहे 24, दुसरी संख्या कोणती आहे 56। मग ही संख्या आणि ही संख्या या दोन्ही संख्येचं आपल्याला एकाचे दुसऱ्याशी प्रमाण काढायचं आहे। म्हणजेच मी काय लिहिणार 24 वरती आणि खाली काय लिहिणार 56। मग मला तुम्ही सांगा 24 कोणत्या कोणत्या पाड्यामध्ये येतात। 24 12च्या एक येतात। ठीक आहे, 12च्या एक पाड्यामध्ये हे रफ काम आहे। इथे 12च्या पाड्यात येतात। आणखी लहान संख्या पहा 3च्या पाड्यात येतात। आणखी दुसरं 8च्या पाड्यामध्ये पण येतात 24 8च्या। मग आता 56 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतात 56च्या पाड्यामध्ये येतात। पण त्याच्या आधी कोणकोणत्या संख्येच्या याच्यामध्ये येऊ शकतात 56 7च्या पाड्यात येतात 8च्या पाड्यामध्ये सुद्धा येतात की नाही। मग हा पाडा सेम आहे, हा पाडा सेम आहे। ही संख्या 24 आणि ही संख्या 56। मग 24चा पाडा 8 आहे आणि 56चा पाडा कोणता आहे 8। हे 8 आपलं समान आलं 24 आणि 56 साठी। मग मी काय करणार, तुम्हाला नेहमी प्रश्न पडायचा ना की या संख्येला मी कशाने भाग घालू, कोणत्या संख्येने भाग घालणार, मग संख्या दुसरी किती येणार। मग त्यासाठी हे असं करायचं 24 ला किती संख्येने भाग जातो त्या संख्या आधी लिहायच्या। 56 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो त्या संख्या लिहायच्या आणि जी संख्या समान आहे त्या संख्येने मग भाग घालायचा। मग खालच्या स्टेप मध्ये लिहिते मी 24 भागिले 8 आणि 56 भागिले 8। मग 24 ला 8 ने भागले तर किती उत्तर येते भागाकार 24 ला 8 ने भागलं साधा भागाकार आहे हा। कितवीच्या विद्यार्थ्यांनी येऊ शकतो हा भागाकार। 5वीच्या 4थीच्या 3रीच्या मुलांना सुद्धा भागाकार येऊ शकतो। मग सांगा या भागाकाराचं उत्तर कोण सांगते 3। उत्तर किती आलं आपलं 3। 56 भागिले 8 याचं उत्तर सांगा कोण सांगते। 3री 4थीच्या विद्यार्थ्यांचे गणित आहे। गणेश तू सांग 7 उत्तर येते। मग आपलं उत्तर आलेलं आहे 3/7। म्हणजेच या 24 या संख्येचं 56 या संख्येशी असलेलं गुणोत्तर म्हणजे 3/7 आहे। समजलं तुम्हाला हे। मग आता तसाच आपण पाहणार आहोत 63 आणि 49चं। 63 मी वर लिहिले आणि खाली काय लिहिले 49। मग 63 आणि 49 च्या नंतर 63 ही संख्या या 63 ही संख्या कोणकोणत्या पाड्यामध्ये येते 7च्या पाड्यामध्ये येते 9च्या पाड्यामध्ये येते। दुसरी आहे 49 संख्या कोणकोणत्या पाड्यात येते 7च्या पाड्यामध्ये येते। मग या दोघांचा पाडा सेम आला 7 मग मला सांगा 63 भागिले 7 आणि 49 भागिले 7। मग साधा भागाकार आहे 3री 4थीच्या विद्यार्थ्यांना येण्यासारखा। 63 ला 7 ने भागले तर किती उत्तर येईल 7 9 63 किती येते 9 आणि 49 भागिले 7 म्हणजे 63 या संख्येचे 49 या संख्येशी गुणोत्तर किती आहे 9/7 गुणोत्तर आहे। कसं काढलं तुम्हाला समजलं दोन्ही गणित समजले का। मग एका संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर असं काढायचं। जर दुसऱ्या संख्येचे या पहिल्या संख्येशी गुणोत्तर काढा म्हणलं तर पहिल्यांदा अंशामध्ये कोणती संख्या यायला पाहिजे होती 56 आणि दुसऱ्यांदा 24। पण आता इथे आपल्याला पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी काढायला सांगितल्यामुळे 24 ही संख्या अंशात लिहिली आणि 56 छेदामध्ये लिहिली। कळालं सगळ्यांना ठीक आहे।